यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा मित्रांनो, 27 तारखेला आपला इंग्लिशचा पेपर आहे आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये लेटर रायटिंग म्हणजे पत्रलेखन हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या पत्रलेखनामध्ये कसे तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात, पैकीच्या पैकी मार्क कसे पडू शकतात, यावर आपण चर्चा करणार आहोत. नेमका पत्रलेखनाचा फॉर्मॅट काय आहे, यावर चर्चा करणार मित्रांनो. पत्र लिहिण्याची सोपी पद्धत, ट्रिक सांगणार मित्रांनो तुम्हाला मी. काही असे सेंटेन्सेस सांगणार आहे की ज्या सेंटेन्सेसचा उपयोग करून तुम्ही पत्र लिहू शकताय. जे सेंटेन्सेस तुम्ही प्रत्येक प्रकारच्या पत्रामध्ये लिहू शकताय. मला माहिती आहे माझी व्हिडिओ बघणारे बरेचसे आपले असे विद्यार्थी आहेत, मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, ज्यांना इंग्लिशचं कन्स्ट्रक्शन व्यवस्थित करता येत नाहीये. त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे आणि ज्यांना व्यवस्थित करता येतं त्यांच्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे ज्यांना व्यवस्थित कन्स्ट्रक्शन सेंटेन्स करता येत नाही, त्यांना मी अशी टेक्निक देणार आहे की ज्या टेक्निकचा उपयोग करून तुम्हाला पत्रामध्ये आतापर्यंत खूप कमी मार्क मिळाले असतील. आता पत्रामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मिळतील किंवा 5 पैकी 4, 3, 3.5 किंवा 4.5 मार्क सुद्धा मिळू शकतायत. तर जाऊयात आपण पटकन पुढं. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे. नवीन असाल चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, आता आपण पत्राकडे जाऊयात. बघा पत्रामध्ये कसा विषय माहितीये का? सगळ्यात पहिली गोष्ट की प्रश्न क्रमांक 5व्यातला ए जो आहे तो आपला पत्रलेखनाचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 पत्र असतात. एक आहे इन्फॉर्मल लेटर आणि दुसरं आहे फॉर्मल लेटर. दोघांपैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे. ओके. आता बघा पत्र जर औपचारिक असो वा अनौपचारिक, पत्र लेखनासाठी ब्लॉक फॉर्मॅट तुम्हाला वापरायचा आहे. लक्षात घ्या हा नियम. हा जर नियम तुम्ही चुकलात ना मित्रांनो, तुमचे मार्क कट झाले. तुम्ही जर परिच्छेद सोडला, मार्क कट झाले. ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे काय माहिती का? म्हणजे पत्राचे सर्व महत्त्वाचे घटक, जसे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, पत्राची सुरुवात व पत्राचा शेवट, या सर्व गोष्टी डाव्या बाजूला समासास लागून लिहायच्या आहेत. सगळ्या गोष्टी, असा जर तुमचा एक समास असेल तर या डाव्या बाजूला सगळ्या गोष्टी समासाला लागून. तुम्ही पत्ता लिहिला, एक ओळ सोडली. बघा पहिला तुमचा पत्ता लिहिला, एक ओळ सोडली, ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता, एक ओळ सोडली सब्जेक्ट, एक ओळ सोडली डिअर सर, एक ओळ सोडली पुढचा परिच्छेद, एक ओळ सोडली त्याच्या पुढचा परिच्छेद, एक ओळ सोडली त्याच्या पुढचा परिच्छेद आणि सगळे परिच्छेद या ठिकाणी इथं लागूनच लिहायचे. आणि कधी अशी जागा सोडायची नाही. जसं आपण मराठीमध्ये सोडतो किंवा बाबा निबंध लिहिताना जागा सोडतो. असं इथून जागा सोडली आणि इथून अशा प्रकारे, तर ही जागा अजिबात तुम्हाला सोडायची नाहीये. मी तुम्हाला सांगेन पत्र लिहिताना प्रत्यक्षामध्ये ब्लॉक फॉर्मॅटमध्ये आपल्याला पत्र लिहायचं आहे. पुढचा मुद्दा, परिच्छेद दर्शवण्यासाठी 2 इंच जागा न सोडता जिथे परिच्छेद पाडायचा आहे तिथे एक ओळ सोडावी. म्हणजे परिच्छेद पाडण्यासाठी तुम्ही जी जागा सोडता ती जागा सोडायची नाही. डायरेक्ट तुम्हाला एक ओळ सोडून त्या तुम्हाला या तुमच्या डाव्या बाजूचा जो समास आहे त्याला जोडूनच तुम्हाला लिहायचं आहे, एक ओळ सोडून. परिच्छेद पाडायचा नाहीये. पत्रात कृतीपत्रिकेत असलेले नाव व पत्ता लिहावा. जर तुम्हाला प्रश्नामध्ये पत्ता दिला असेल, नाव दिलं असेल तर तो जसाच्या तसा लिहायचा. तुमचा पत्ता लिहायचा नाही. जर नसेल दिला तर तुमचा पत्ता लिहा. रूप मेल प्रेम गली खोली नंबर 420 एक्सक्यूज मी प्लीज. कुठलाही पत्ता लिहा जर तुमचा ठरवलेला पत्ता नसेल दिला तर. पत्र लेखनासाठी दिलेल्या मुद्द्यांचा सुयोग्य वापर करून पत्र साधारणतः 3 परिच्छेद लिहावे. या 3 परिच्छेदामध्ये मी तुम्हाला पहिला आणि तिसरा परिच्छेद सांगणार. असा सांगणार की जो परिच्छेद तुम्ही सगळीकडे वापरू शकता. ओके. पुढे बघा, म्हणजे पत्राची सुरुवात, मुख्य विषयाचे स्पष्टीकरण व समारोप अशा 3 गोष्टी असाव्या. आता आपण प्रत्यक्षामध्ये पत्र लेखनाचा विचार करूयात. बघा ही एक तुम्हाला ॲडव्हर्टाइज दिली. मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन भावा. चित्रकला स्पर्धा आणि कशी साधी-सुधी नाही. मॅरेथॉन चित्रकला स्पर्धा आहे म्हणजे मोठी चित्रकलाची स्पर्धा आहे आणि याच्यामध्ये दिलंय कम अँड पेंट युअर इमॅजिनेशन. या आणि तुमचे जे काही इमॅजिनेशन आहे, तुमची कल्पना जी आहे ती कल्पना चित्रामध्ये रेखाटा. काय दिलंय? फॉर हुम, कोण याच्यामध्ये सहभागी होऊ शकतं? 6 ते 12 वयोगट, 13 ते 16 वयोगट, 17 ते 25 वयोगट. म्हणजे हे जे वयोगट आहेत दिलेले आहेत अशा 3 वयोगटामध्ये स्पर्धा आहे. व्हेन, कधी आहे? 25 एप्रिलला आहे 10 ते 5 AM मध्ये. वेअर, कुठं आहे? इंदोरमध्ये आहे. इंदोर स्टेडियम उस्मानाबादमध्ये आहे. पुढे आहे आपल्याकडे प्राइस काय बाबा? पहिला नंबर एक स्कूटी आहे. बाबा स्कूटी भेटणार. दुसऱ्या नंबरला बायसिकल भेटणार, सायकल भेटणार आणि तिसऱ्या नंबरला स्केटिंगचे शूज भेटणार. फुल पहिला नंबर आला की स्कूटी घेऊनच घरी. जाताना पेंटिंगचे कलर घेऊन गेला, येताना स्कूटी घेऊन आला. बूम, 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 बूम. ओके. पण लायसन नसेल तर स्कूटी कोण चालवणार? मारायला पप्पाच चालवणार स्कूटी. तुम्ही चालवू नका बरं का. आता लगेच 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय. ब्रिंग युअर ओन कलर अँड पेपर. तुमचेच कलर आणि पेपर घेऊन जायचे भावा. दुसऱ्याचे अजिबात वापरायचे नाही. पुढचा प्रेप बघा. या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे, तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते मॅन्डेटरी आहे. रजिस्ट्रेशन जर नाही केलं तर तुम्हाला चित्रकला स्पर्धेत येणार नाहीये. यायला परवानगी नाही आणि एंट्री फी अजिबात नाहीये, एकदम फ्रीमध्ये.
कॉन्टॅक्ट कुणाला पाठवायचंय फॉर मोर डिटेल द मॅनेजर एकता फाउंडेशन उस्मानाबाद 413606 आणि पुढे नंबर दिलाय 9403864601 नंबर दिलाय बाबा कोणाचा नंबर आहे काय माहिती ऍक्च्युली कठीण काम आहे बोर्डाच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे टाइमपास घेतला नाही हा प्रश्न ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेत आलाय आता आपण ही ऍडव्हर्टाईज वाचली आता या ऍडव्हर्टाईजवर आधारित आपल्याला आता पत्र लिहायचंय बाबा आपलं पत्र काय बघा या ठिकाणी तर बघा ऍडव्हर्टाईज आपण बघितली आता आपल्याला काय करायचं आहे तर या दोघांपैकी एक लेटर लिहायचं तर काय लेटर लिहायचंय कुठलं पत्र लिहायचं ते आपण बघूयात बघा इमॅजिन यू आर श्रेया और श्री मुगले तुमचं नाव श्रेया आहे किंवा श्री आहे यू हॅव रीड द फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला खालील ऍडव्हर्टाइजमेंट वाचायचे ड्रॉइंग कॉम्पिटिशनची आणि नाव अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर आणि आता या दोघांपैकी एक लेटर तुम्हाला अटेम्प्ट करायचंय इन्फॉर्मल लेटर मध्ये काय की राईट अ लेटर टू युअर यंगर ब्रदर इन्फॉर्मिंग हिम पार्टिसिपेट इन कॉम्पिटिशन तुमचा जो लहान भाऊ आहे त्याला पत्र लिहायचं बाबा तू या स्पर्धेमध्ये सहभागी हो ओके आणि त्याला बाबा या ऍडव्हर्टाईजच्या संदर्भात तुला सांगायचं दुसरी गोष्ट दुसरा फॉर्मल लेटर आहे त्याच्यामध्ये काय करायचंय राईट अ लेटर टू ऑर्गनायझरला तुम्हाला पत्र लिहायचं आहे जो कोण मॅनेजर आहे या कार्यक्रमाचा त्याला ऑफ द इव्हेंट टू रजिस्टर युअर एंट्री तुमचं नाव नोंदवण्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचं आहे इन्क्वायर अबाउट सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन तुम्ही जर सहभागी झालात तर त्याचं सर्टिफिकेट मला मिळेल का त्या संदर्भातला एक मुद्दा विचारायचा आहे तिथं त्याचबरोबर स्नॅक्स ड्युरिंग द डे बाबा ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये दिवसभराची स्पर्धा असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्नॅक्स किंवा नाश्ता मिळणार आहे का आणि त्याचबरोबर सिटिंग अरेंजमेंट फॉर पॅरेंट्स म्हणजे तुमच्या पालकांच्या बसण्याची व्यवस्था जी आहे ती कुठं असणार या संदर्भातलं पत्र लिहायचं आहे ओके पहिलं पत्र जे आहे इन्फॉर्मल आहे लहान भावाला लिहायचंय बाबा तू सहभागी हो ऍडव्हर्टाइजमेंटच्या संदर्भात सांगायचं आहे आणि दुसरं पत्र जे आहे ते फॉर्मल लेटर आहे जे तुम्हाला ऑर्गनायझरला लिहायचे तुमच्या सहभागाबद्दल तर आता आपण पहिलं इन्फॉर्मल लेटर बघूयात इन्फॉर्मल लेटर मध्ये बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला वरती बघा हे सगळं इथं लागून लिहायचंय मी तुम्हाला सुरुवातीला ना काही इम्पॉर्टंट पॉईंट लिहून देतो की जे पॉईंट तुम्ही प्रत्येक प्रकारच्या पत्रामध्ये वापरू शकताय जसं की इथे बघा हा जो पहिला जो भाग आहे पत्ता हा जो पत्ता तुम्हाला जो पत्र पाठवतो पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता जो पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता आता इथं पत्र कोण पाठवणार आहे श्री पाठवणार आहे त्याचा फ्लॅट नंबर 12 श्रीचा जो आपल्याला पत्ता दिलेला आहे बाबा श्री मुगले त्याचा पत्ता दिलेला आहे बाबा इथं श्री मुगले नाव आहे श्री मुगले पण त्याचा काय पत्ता दिला नाही पत्ता नाही दिला तर टाका बाबा आपला श्री मुगलेचा पत्ता दिला नाही आपल्याला मग आपण या ठिकाणी टाकला पत्ता एक काहीतरी श्री मुगले हा आता श्री मुगले जो आहे ना त्याला पण उस्मानाबादचा दाखवायचा नाही त्याला दाखवा कुठला तरी कर्नाटकचा गडबड नको श्री मुगले फ्लॅट नंबर 12 शांती अपार्टमेंट शिवाजीनगर उस्मानाबाद 20 एप्रिल 2026 तारीख टाकली विषय संपला 20 एप्रिल 2026 च्या ऐवजी 25 टाका कारण अजून ही तारीख झाली नाही 25 टाका आणि त्याचे हे लिहिलं एक वेळ सोडायची डिअर राहुल लिहायचं एक वेळ सोडून इथं ह्याच ओळीला समासाला चिटकूनच राहुल लिहायचं आणि त्याच्यानंतर एक वेळ सोडून इथं लिहायचं हे तुम्ही आहे ना हे वाक्य कुठल्याही प्रकारच्या बघा मी तुम्हाला सांगतो हे जे ग्रीन मध्ये दिसतं ना त्याला पाठ करून ठेवा हे ग्रीन मध्ये जे तुम्हाला दिसतंय त्याला पाठच करून ठेवा मित्रांनो याला तुम्हाला पाठच करायचंय पाठ करून ठेवायचं आहे जसं तसं कुठल्याही पत्रामध्ये इन्फॉर्मल लेटर पत्रामध्ये तुम्ही ही सुरुवात करू शकताय आय रिसीव्ह युअर लेटर ऑन मंडे आय ग्लॅड टू रीड इट आय एम फाईन हिअर यू डोंट वरी अबाउट मी हाऊ आर यू संपला विषय हे वाक्य पाठ करून ठेवा पत्राच्या सुरुवातीला कुठल्याही पत्राच्या सुरुवातीला हे वाक्य वापरा आणि त्याचबरोबर हे वाक्य सुद्धा दुसरा पॅरेग्राफ सुरू करताना पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही हे लिहिलं की बाबा आय रिसीव्ह युअर लेटर ऑन मंडे आय ग्लॅड टू रीड इट आय एम फाईन हिअर यू डोंट वरी अबाउट मी हाऊ आर यू भावा कसा आहे तू बरा आहे ना सगळं काय ठीक चाललंय की नाही हे लिहिलं एवढा भाग आणि पहिल्या पॅरेग्राफला हे लिहायचं झालं आता दुसरा पॅरेग्राफ सुरू करा दुसऱ्या पॅरेग्राफच्या सुरुवातीची ओळ पण फिक्स आहे आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज हे प्रत्येक तुम्ही म्हणजे दुसरा जर का तुमचा पॅरेग्राफ असेल दुसऱ्या पॅरेग्राफच्या सुरुवातीला पण हे वाक्य तुम्ही जसंच्या तसं लिहू शकताय आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज एका विशिष्ट कारणासाठी मी तुला पत्र लिहित आहे ओके स्पेशल कारणासाठी आणि मग ते पत्र का लिहायचंय की बाबा आय हॅव रीड ऍडव्हर्टाइजमेंट अबाउट द ड्रॉइंग कॉम्पिटिशन ओके ड्रॉइंग कॉम्पिटिशन संदर्भातची मी ती ऍडव्हर्टाइजमेंट वाचली आणि मला असं वाटतं की तू सुद्धा सहभागी व्हावं ओके तर या ठिकाणी मग ते लिहायचं आय हॅव रीड अन ऍडव्हर्टाइजमेंट अबाउट अ मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन अँड आय थिंक यू शुड डेफिनेटली पार्टिसिपेटेड इन इट आणि मला असं वाटतं की तू त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं आणि मग ते पुढे पत्र लिहावं आपण हे डिटेलमध्ये पत्र लगेच बघतोय पुढं पण सुरुवातीला मी पहिला आणि शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये काय असावं हे तुम्हाला सांगतो नंतर पूर्ण पत्र आपण डिटेलमध्ये बघू पुढच्या पानावरती म्हणजे पहिले बघा आय रिसीव्ह युअर लेटर ऑन मंडे आय ग्लॅड टू रीड इट आय एम फाईन हिअर यू डोंट वरी अबाउट मी हाऊ आर यू हे लिहिलं
त्याच्यानंतर पुढच्या पॅराग्राफ मध्ये आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज आणि मग पत्र लिहायला सुरुवात करायची. पुढचा पॅराग्राफ पूर्ण करायचा. पुढच्या मधल्या पॅराग्राफ मध्ये सगळं जे पत्राचा जो तुमचा मेन विषय आहे, मुख्य मुद्दा आहे, त्याची डिटेल लिहायची. ती लिहिली. त्याच्यानंतर शेवटचा पॅराग्राफ कन्फर्म आहे, हाच लिहा. कन्वे माय बेस्ट रिगार्ड टू एल्डर्स अँड बेस्ट विशेस टू चिंटू. गिव्ह माय लव्ह टू ऑल. प्लीज राईट मी अँड टेल मी अबाउट युअर डिसिजन. तुझ्या निर्णयाबद्दल मला कळव. हे वाक्य लिहिलं जसंच्या तसं तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पत्रामध्ये हे शेवटचं वाक्य लिहू शकता. ओके. फक्त एक लक्षात घ्या, इथं पहिलं जे तुमचं म्हणजे हा पॅसेज हा पहिला पॅराग्राफ आणि दुसरा शेवटचा पॅराग्राफ फिक्स आहे. मधल्या पॅराग्राफ मधली पहिली ओळ फिक्स आहे आणि बाकी तुम्हाला इथे डिटेलमध्ये काही गोष्टी भरायच्या आहेत. आणि मग शेवटी लिहायचं युअर लव्हिंग श्री मुगले. विषय संपला. आता एक मुद्दा लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्ही पत्र लिहिताना आता इथे बघा, आय रिसीव्ह युअर लेटर ऑन मंडे, आय ग्लॅड टू रीड इट. इथं बाबा मला वाचून खूप आनंद झाला. पण इथं दुःखाची बातमी असेल, तुमच्या मित्राचा पाय मोडलेला आहे आणि हे तुम्हाला कळालंय तुमच्या काकांकडून. मग तुम्ही लिहिताय आय हॅव रिसीव्ड लेटर अँड आय एम व्हेरी ग्लॅड टू रीड इट. मला लय आनंद झाला. त्याचा पाय मोडल्याने तुम्हाला आनंद झालाय. मग तिथे लिहायचं बाबा मला दुःख झालेलं आहे असं लिहा. आय एम सॅड टू रीड इट वगैरे काय तर लिहा. झालं. आता हे पत्र आपण पूर्ण बघूयात बघा कसं लिहिलेलं आहे. आता इथं बघा तुमच्या लक्षात आला, हा पहिला पॅराग्राफ, हा पहिला भाग तुमच्या लक्षात आला. इथून इथपर्यंतचा भाग जसाच्या तसा आहे, की बाबा पहिला पत्ता लिहिला, डिअर अंकल. या पहिल्या 2 ओळी सेम आहे. इथली पहिली ओळ सेम आहे. पुढे बाबा मी पत्र लिहित आहे कुठल्या कारणासाठी. आता इथून पुढचा जो भाग आहे त्या पत्राचा तो आपण बघूयात. बघा, आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. आता मुख्य भाग काय पत्राचा तो आपण बघूयात. आय हॅव रीड अँड ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट अ मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन अँड आय थिंक यू शुड डेफिनेटली पार्टिसिपेटेड इन इट. मला असं वाटतं की तू त्याच्यामध्ये नक्कीच या स्पर्धेमध्ये तू सहभागी व्हावं. मग आता त्या स्पर्धेमध्ये जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे दिले होते, त्या मुद्द्यांचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, की जी स्पर्धा आहे ती कधी आहे, ती स्पर्धा कुठं आहे, त्या स्पर्धेमध्ये प्राइज काय आहे, त्या स्पर्धेची वेळ काय आहे, बरोबर, त्या स्पर्धेचा विषय जे काही डिटेल्स दिली असेल, कुठल्या ठिकाणी आहे, कधी आहे, काय वेळ आहे, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी इथं लिहिता आलं पाहिजे छोटे छोटे सेंटेन्स बनवून. द कॉम्पिटिशन विल बी हेल्ड ऑन. कधी आहे बाबा कॉम्पिटिशन? विल बी हेल्ड ऑन 25th एप्रिल फ्रॉम 10 AM टू 5 PM. ओके, 10 AM टू 5 PM ऍट द इंडोर स्टेडियम उस्मानाबाद. बाबा तिथे इंडोर स्टेडियम मध्ये असणारे, उस्मानाबाद मध्ये असणारे. इट इज ओपन फॉर स्टुडंट ऑफ द एज ग्रुप 6 to 12. सो यू आर परफेक्टली एलिजिबल टू टेक पार्ट. त्याच्यामुळे तू एलिजिबल आहे या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी. द बेस्ट पार्ट इज दॅट देअर इज नो एंट्री फी, बट या ठिकाणी रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी. पण इथं प्रियर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. एंट्री फी नाहीये, पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. ते लिहिलं आपण. पुढे एक्साइटिंग प्राइज विल बी गिवन टू द विनर. बघा या ठिकाणी एक्साइटिंग प्राइज जी आहे ती काय मिळणार आहे बाबा? प्राइज जी आहे ती काय आहे? द फर्स्ट प्राइज इज स्कूटी, द सेकंड प्राइज इज अ बायसिकल अँड थर्ड प्राइज इज अ स्केटिंग शूज असणार आहे. ओके, इट इज अमेझिंग. हे खूप अमेझिंग आहे, खूप छान आहे. इवन इफ यू डू नॉट विन, यू विल गेन एक्सपिरियन्स अँड कॉन्फिडन्स. तू जिंकला नाही तरी तुला एक्सपिरियन्स मिळेल, कॉन्फिडन्स मिळेल. आणि त्याचबरोबर रिमेंबर टू कॅरी युअर ओन कलर अँड पेपर फॉर द कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन मध्ये तुला तुझे कलर घेऊन जायचे, तुला तुझा पेपर घेऊन जायचा, ते तिथं सूचना दिलेली होती, ती इथं लिहिली. ड्रॉइंग इज युअर फेवरेट हॉबी अँड यू ऑलवेज मेक ब्युटिफुल पेंटिंग्स. तुझी हॉबी आहे, तुझा छंद आहे, तू खूप छान पेंटिंग करतोस सुद्धा. दिस इज अ ग्रेट चान्स. हा खूप चांगला चान्स आहे, चांगली संधी आहे तुला टू शो युअर टॅलेंट अँड क्रिएटिव्हिटी. तुझी या ठिकाणी तुझं टॅलेंट आणि क्रिएटिव्हिटी जी आहे ती दाखवण्याची तुला मोठी संधी आहे. आणि आय एम शुअर यू विल डू युअर बेस्ट. आणि मला माहिती आहे तू नक्कीच तुझं खूप चांगलं या ठिकाणी बेस्ट देशील. आणि नंतर शेवटी टॉक टू आई बाबा अँड अबाउट रजिस्टरिंग युअर नेम सून. म्हणजे आई वडिलांशी तू बोल आणि तुझं नाव लगेच रजिस्टर कर. डोंट मिस दिस गोल्डन अपॉर्च्युनिटी. ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, जे मिस करू नको. आणि मग शेवटी बाबा कन्वे माय बेस्ट रिगार्ड टू एल्डर बेस्ट वगैरे ते वाक्य आणि युअर लव्हिंग श्री मुगले असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. तर हे झालं इन्फॉर्मल पत्र. आता आपण फॉर्मल पत्र बघूयात. आता हे फॉर्मल पत्रामध्ये आपल्याला काय करायचं? हे पत्र मॅनेजरला लिहायचंय, आयोजकाला लिहायचंय आणि विचारायचंय, सांगायचंय मला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, कसा घेऊ? त्याचबरोबर स्नॅक्सची सुविधा आहे का? त्याचबरोबर मला सर्टिफिकेट मिळणार आहे का सगळ्यांना जे सहभागी होणार त्यांना? आणि पालकांची बसण्याची व्यवस्था कुठे आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायच्यात. जर तुम्हाला या ठिकाणी जर हे पत्र लिहायचंय, इन्फॉर्मल लेटर लिहायचंय, तर तो सुद्धा खूप भाग सोपा आहे. इन्फॉर्मल लेटरमध्ये चांगले मार्क मिळू शकतात. कारण इन्फॉर्मल लेटर मध्ये बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, जो पत्र पाठवणार आहे त्याचा पत्ता, इथं आपण 25 करू.
जो पत्र पाठवणार आहे, पत्र जो पाठवणार आहे त्याचा पत्ता, त्याचं नाव लिहिलं श्रेया मुगले, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता आणि त्याच्यानंतर टू लिहायचंय आणि टू लिहिल्यानंतर ज्याला पत्र पाठवायचंय त्याचा पत्ता. टू लिहिलं, द मॅनेजर, एकता फाउंडेशन, उस्मानाबाद 413606 हा पत्ता लिहिला, ज्याला पत्र पाठवायचंय. त्याच्यानंतर एक ओळ सोडून सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्टमध्ये काय? रजिस्ट्रेशन फॉर मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन. ओके, रजिस्ट्रेशन फॉर मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर रिस्पेक्टेड सर मॅडम असं लिहायचं किंवा रिस्पेक्टेड सर मॅडम एक ओळ सोडून लिहायचं. याच्यातच मित्रांनो तुमचं जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त पाठ तुमचं संपतंय. पहिला पत्ता लिहिला, पत्र पाठवतोय त्याचा पत्ता, एक ओळ सोडून ज्याला पत्र पाठवायचंय त्याचा पत्ता, एक ओळ सोडून सब्जेक्ट, एक ओळ सोडून रिस्पेक्टेड सर. एक पान, अर्ध पाऊण पान याच्यात भरलं. म्हणजे एवढा सोपा विषय मित्रांनो. इथे तुम्हाला 2 मार्क आरामात मिळू शकतात. 1 ते 1.5 ते 2 मार्क तुम्हाला मिळू शकतात. 1.5 मार्क मिळू शकतात इथे 1 ते 1.5. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सब्जेक्ट लिहिल्यानंतर मग विषयाला सुरुवात कशी करायची बाबा? पहिली गोष्ट कुठलीतरी ॲडव्हर्टाइजच असते इथं. त्यामुळे ॲडव्हर्टाइज असल्यामुळे तुम्ही पहिलं वाक्य असंच लिहू शकताय, की आय हॅव रीड युअर ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट द ड्रॉइंग कॉम्पिटिशन पब्लिश इन XYZ न्यूजपेपर कुठल्यातरी न्यूजपेपरमध्ये. हे जे वाक्य आहे ते तुमचं कुठल्याही ॲडव्हर्टाइजसाठी किंवा कुठल्याही प्रकारचं पत्र, आता पत्र जर लिहायचं असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर का फॉर्मल, तर ते पत्र लिहिण्यासाठी एक ॲडव्हर्टाइजमेंट दिली जाते. मग तुम्ही हे वाक्य कंपल्सरी वापरू शकताय प्रत्येक पत्रासाठी जर तुम्हाला फॉर्मल पत्र लिहायचं असेल तर, की बाबा आय हॅव रीड युअर ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट द ड्रॉइंग कॉम्पिटिशन पब्लिश इन XYZ न्यूजपेपर. लोकमत न्यूजपेपर वापरा, लिहा. लोकसत्ताला लिहा. जे काही असेल त्या वृत्तपत्राचं नाव लिहा. आय एम व्हेरी हॅपी टू नो अबाउट धिस ॲक्टिव्हिटी अँड आय वुल्ड लाइक टू पार्टिसिपेटेड इन इट. हे वाक्य पण सगळ्यांसाठी बरं का. तुम्हाला सांगतो, गंमत सांगतो. देअरफॉर आय एम रायटिंग धिस लेटर टू रजिस्टर माय नेम अँड गेट सम मोर इन्फॉर्मेशन अबाउट द इव्हेंट. हा जो पॅराग्राफ आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो पूर्ण पॅराग्राफ पाठच करून ठेवा. समजा जर का इथं तुमचा समर कॅम्पचा असेल, समर कॅम्प, तरी हाच पॅराग्राफ आहे. सेम आय हॅव रीड युअर ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट द ड्रॉइंग कॉम्पिटिशनच्या ऐवजी अबाउट द समर कॅम्प पब्लिश इन न्यूजपेपर. आय एम व्हेरी हॅपी टू नो अबाउट द ॲक्टिव्हिटी अँड आय वुड लाईक टू पार्टिसिपेटेड इन इट. बरोबर. Therefore, I am writing to this letter to register my name and get some more information about the event. सेम. फक्त तुम्हाला काय करायचंय? ड्रॉइंग कॉम्पिटिशन काढायचंय. समर 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 काय बाबा त्याला ॲक्टिव्हिटी टाकायचंय. ड्रॉइंग कॉम्पिटिशन काढायचंय किंवा त्याच्यामध्ये त्याच्यात ड्रॉइंग कॉम्पिटिशन काढायचंय. त्याच्याऐवजी मग तुमचं बाबा दुसरी कॉम्पिटिशन असू शकते. एसी कॉम्पिटिशन असेल, एसी कॉम्पिटिशनचं येऊ शकतं किंवा एसी कॉम्पिटिशन काढायचंय, त्याच्या जागेवर इलोक्युशन कॉम्पिटिशन लिहायचं. म्हणजे तुम्ही जर हे जर पाठ करून ठेवलं ना मित्रांनो, शक्यता आहे तुम्हाला याचा वापर करता येऊ शकतो. म्हणजे थोडीशी क्रिएटिव्हिटी आपली वापरायची. 1-2 लेटर अशा प्रकारे पाठ करून ठेवा मित्रांनो, की जेणेकरून आपल्याला या पॅराग्राफचा वापर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करता येईल. बरोबर. मधला जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी स्पर्धा खरं ॲक्चुअल जी ॲडव्हर्टाइज आहे तिच्या संदर्भात तुम्हाला लिहायचं आहे. बरोबर. याच्यात काय लिहिलंय मी? आय बिलॉंग टू द 13 to 16 year एज ग्रुप अँड आय एम इंटरेस्टेड इन टेकिंग पार्ट इन अ मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन to be held on 25th April from 10 a.m. to 5 p.m. at the Indoor Stadium, Usmanabad. I understand that prior registration is mandatory and there is no entry fee. Kindly inform me about the registration procedure and confirm my entry. Registration ची प्रोसिजर काय ते मला सांगा आणि माझी एंट्री कन्फर्म करा. आणि शेवटी लिहायचं, I would also like to know whether all participants will receive a certificate of participation. मला हे जाणून घ्यायची इच्छा आहे की प्रत्येक सहभागी होणाऱ्या व्यक्तीला, विद्यार्थ्याला पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट मिळणार आहे का? त्याचबरोबर प्लीज इन्फॉर्म मी द स्नॅक्स ऑर रिफ्रेशमेंट विल बी प्रोव्हाइडेड ड्युरिंग द डे. मला हे सुद्धा माहिती करून घ्यायची आहे की रिफ्रेशमेंट किंवा नाश्ता मिळणार आहे का? आणि त्याचबरोबर आय वुड अल्सो लाईक टू इन्क्वायर अबाउट सीटिंग अरेंजमेंट फॉर द पॅरेंट. पॅरेंटची सीटिंग अरेंजमेंट काय असणार आहे त्या संदर्भात मला विचारायचं आहे. अँड काइंडली लेट मी नो इफ एनी डॉक्युमेंट आर रिक्वायर्ड ॲट द टाइम ऑफ रिपोर्टिंग. मला हे सुद्धा सांगा की आणखी कुठल्या प्रकारच्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे. हे लिहिलं आणि त्याच्यानंतर शेवटी थँक यू युअर फेथफुली श्रेया मुगले. विषय संपला. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे पत्र लिहिता येऊ शकतं. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.